हाय ऑल ऑफ यू, जयराणी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पैठणी साडीचा पदर आपण मॅट रांगोळीमध्ये कसा करायचा डेकोरेशन याचा एक डेमो दाखवणार आहे। तर हे असं छान छान मी अशा पैठणी साड्या बनवून ठेवलेल्या आहेत मॅट रांगोळीच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या। तर आता मी तुम्हाला याचं डेकोरेशन कसं करायचं एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे। जयराणी क्रिएशन यूट्यूबला माझं चॅनल आहे। तुम्हाला जर हे सगळं आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून मी जे जे काही नवीन बनवेन ते तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे काही काही क्रिएटिव्हिटी करू शकता, सेलिंग करू शकता आणि मला ऑर्डरही देऊ शकता। मी एक तुम्हाला सुंदर अशी आज पैठणीचा पदर हा बनवून टाकते। ही रांगोळी म्हणून तुम्ही यूज करू शकता। ही रेडी रांगोळी ही कन्सेप्ट अशी आहे की तुम्हाला जर वेळ नसेल रांगोळी काढायला किंवा रांगोळी काढल्यानंतर आपण तासनतास रांगोळी काढून सुद्धा जर ती कधीतरी पुसली जाते किंवा असं तर मग ती पुसू नये किंवा मग आपल्याकडे जर वेळ नसेल त्याच वेळामध्ये आपण आवरू शकतो आणि सुंदर असं छानपैकी हे करू शकतो। त्याच्यामुळे मग ही मी करून तुम्हाला दाखवते आणि तुम्ही अशी लावू शकता पैठणी साडी म्हणून। ठीक आहे, आता मी सुरू करते करायला। ही मी एक कलर कॉम्बिनेशन केलेला आहे, ग्रीन आणि गोल्डन असं मी कॉम्बिनेशन केलेलं आहे। ही एक आहे। तर आपल्याला साहित्य काय काय लागतं ते बघा। ही गोटापट्टी आहे, गोटा लेस म्हणतात याला। हे असे कुंदन आहेत, हे तुम्ही घरी पण बनवू शकता। कॅनव्हास घ्यायचा आणि कॅनव्हासवरती असं सगळं सामान मिळतं, लेस मिळते, असे कुंदन मिळतात, अशी लेस असते, ही मिळते मार्केटमध्ये। त्यानंतर छोटे छोटे असे बारीक कुंदन मिळतात। तर ह्यानी सुद्धा मी एक डेमो दाखवीन तुम्हाला कुंदन कसे बनवायचे। तर ते पण तुम्ही बनवू शकता किंवा रेडी पॅच असे मिळतात ते पण आणू शकता आणि तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या कलरचे पॅच आहेत तर ते मी लावून तुम्हाला मी दाखवते की आपण कशी काय डेकोरेशन करू शकतो। चला तर मग मी सुरुवात करते। ही आहे पैठणीची बॉर्डर। आता सुरुवातीला ही ग्लूगन आहे। ग्लूगन तुम्हाला कंपल्सरी लागेल कारण की स्टिक करण्यासाठी ग्लूगनच लागते। तर आता आपण पहिले कलर कॉम्बिनेशन काय करायचं हे सिलेक्ट करून घ्यायचं। तर आता ग्रीन आणि याला मग हा मोर आहे जांभळ्या कलरचा। तर आता एक पॅच घ्यायचा याचा मोराचा। हा पॅच असा इथे मधोमध असा लावायचा। हे बघा बॅक साइडनी त्याला ग्लू स्टिकनी छानपैकी पूर्ण सगळीकडे स्टिक लावून घ्यायचं। त्याच्यानंतर मग हे असं मधोमध इथे पदराच्या खालच्या साईडला इथे मधोमध लावायचं आणि प्रेस करायचं जेणेकरून स्टिक चांगलं होईल। हे बघा त्याच्यानंतर जर तुम्हाला बाजूनी पण छोटे छोटे क्रिस्टल्स किंवा स्टोन्स लावायचे असतील तर हा ग्रीन कलर आहे। आपण ग्रीन आणि गोल्डन असं दोन कॉम्बिनेशन मध्ये कुंदन घेणार आहोत आणि लावणार आहोत। हे कसे बनवायचे हेही मी तुम्हाला दाखवीन। बाजारात ह्याची किंमत महाग आहे। तर हे कॅनव्हास वरती केलेले असतात। ही अशी लेस आणि इथे जरदोसी लावलेली असते आणि हे स्टोन तर आपल्याला मिळतात। लवकरच मी याचा पण व्हिडिओ टाकेन। हे बघा हे असे स्टिक करायचे इथे जिथे तुम्हाला लावायचे तिथे तुम्ही छान डिझाईन्स करू शकता। एक पैठणी ही मी 700 ते 800 रुपयाला सेलिंग करते। जर कोणाला हवी असेल तर जयराणी क्रिएशनला पेजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि मला ऑर्डर द्या। माझा गुगल पे नंबर आणि व्हॉट्सअप नंबर हे सगळं मी दिलेलं आहे। मला पेमेंट करा जर कोणाला पाहिजे असेल तर मी लगेच कुरिअर करते। प्रोसिजर सोपी आहे कुरिअर करायची, 2 दिवसात कुरिअर मिळून जातं। हळदी कुंकाला जर तुम्हाला तुमच्या साडीच्या कॉम्बिनेशनची जर पैठणी बनवून पाहिजे पदर पैठणीचा तर मी तोही बनवून देते। बऱ्याच कस्टमरनी मला साड्या पाठवल्या आहेत कलर कॉम्बिनेशनच्या त्यांच्या फोटोज, मग आता त्याच्यानुसार मी त्यांना बनवून देणार आहे। हे बघा हे असं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इकडे लावू शकता। असं खूप सुंदर दिसतंय। मी बऱ्याच पैठण्यांच्या बॉर्डर्स केलेल्या आता
एक्झिबिशन होतं पनवेलला 2 दिवसाचं. खूप छान प्रतिसाद मिळाला रांगोळ्यांना. हे असं लावून स्टिक करायचं आहे तुम्हाला प्रत्येक ह्याला. हे सगळं अंदाजच करायचं आहे, याचं मार्किंग वगैरे काही करून घ्यायचं नाही. याच्यावर तुम्हाला फक्त जजमेंट घ्यायचं आहे व्यवस्थित की बाबा कुठे काय लावायचं, कुठे काय लावायचं. हे सगळं तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे. खूप सुंदर पदर तयार होतो हा. आणि रांगोळी पुसली न जावी आणि कायमस्वरूपी तुमचं डेकोरेशन म्हणून तुम्ही वापरू शकता. रांगोळी ही कन्सेप्ट आहे याच्या मागे. हे बघा. त्याच्यानंतर आता ही अशी लेस आहे माझ्याकडे. ही आपण बॉर्डरला, खालच्या बॉर्डरला लावणार आहोत. मार्केटमध्ये अशा लेस मिळतात. जिथे काही ब्लाऊज पीसची दुकानं वगैरे असतात ना, त्या दुकानांमध्ये अशा लेस मिळतात. तर खालच्या बॉर्डरला अशी लेस लावायची आहे पूर्ण. आणि ही बॉर्डर जी आहे, हे बघा, आधी मी स्टिकनी ग्लू लावून घेतलाय आणि मग आता ही स्टिक करते ह्याच्यावरती. स्टिक केल्यानंतर थोडं प्रेस करायचं जेणेकरून ती चिटकली जाईल. नाहीतर मग अशीच ती सहजासहजी चिटकली जात नाही. एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं. ही तुमच्या पदराच्या खालचा जो गोंडा असतो ना, त्या प्रकारे हा गोंडा तयार केला. म्हणजे गोंड्याची कन्सेप्ट की झालर एक प्रकारे. ही झालर तयार केली आहे. कट करून घ्यायची अशी छान. त्याच्यानंतर अजून तुम्हाला याच्यात काही डेकोरेशन करायचं असेल तर असे गोल्डन मणी आहेत माझ्याकडे, दाखवते मी तुम्हाला. ते सुद्धा तुम्ही लावू शकता. छोटे छोटे असे बारीक गोल्डन मणी येतात. हे असे छान दिसतात ते पण. असं मध्ये मध्ये एक एक डॉट द्यायचा आणि हे मणी असे प्रेस करायचे जेणेकरून पदराला अजून छान गेटअप येतो. तर तुम्ही हे पण लावू शकता. असे तुम्हाला जेवढं काम करता येईल ह्याच्यावरती तेवढं करू शकता. फक्त की मग कॉस्टिंग वाढत राहते. कारण हे सगळं कसं हेवी मिळतं मार्केटमध्ये. जरी तुम्ही रेडीमेड आणलं तरी हे स्वस्त मिळत नाही. आपण ब्लाऊजला वर्क करतो ना, ते वर्कचं सामानच या सगळ्याला यूज होतं. पण जेव्हा ही पैठणीची पदराची डिझाईन रेडी होते तेव्हा एवढी मोहक आणि एवढी सुंदर दिसते की म्हणजे खूप जण माझ्याकडनं कस्टमराइज करून घेत आहेत. आणि आता एक्झिबिशनला मी लॉन्च केलेली तर खूप जणांनी लगेच ऑर्डर दिले आहेत मला. हे बघा, आता हे मणी पण मी लावले. त्याच्यानंतर आता बाजूनी आपल्याला इथे गोटापट्टी लावायची आहे. तर ती पण मी तुम्हाला दाखवते कशी लावायची. खालपासून ते इथपर्यंत असं जरासं स्टिक लावलं तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला लावायला इझी जाईल. कारण स्टिक लावताना हे म्हणजे सुकता कामा नाही. एकदा सुकलं की मग त्याच्यावरती काही चिटकलं जात नाही. फॅन वगैरे थोडा बंद करून काम केलं तर मग पटापट काम होतं. हे अशा पद्धतीने स्टिक करायचं इथे पूर्ण. हे बघा, हे असं स्टिक करून इथे कट करून घ्यायचं एक्स्ट्रावाला पोर्शन. आणि परत हे असं परत एका हाताने स्टिक करायचं. ही पट्टी खूपच सुंदर दिसते. सेकंड साइडला पण सेम ॲज इट इज तुम्ही अशीच लावू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, कुठले कलर कॉम्बिनेशन्स करायचे आहेत किंवा कुंदन कुठले लावायचे आधीच एका वहीवरती ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा ते सुंदर दिसेल त्याच्यावरती. कारण मग लावता लावता जर त्याच्यात नाही काही समजलं करायचं, काही लोकांना पटापट नाही असं सुचत काय करावं, तर मग ते ग्लू गन परत व्यास जातं. गरम गरम असते ना. हे बघा, इथे पण असं लावून घ्यायचं. जिथे जिथे तुम्हाला गोटापट्टी लावायची आहे तिथे तिथे तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. बघितल्यानंतर मोह आवरत नाही कस्टमरचा. एवढी सुंदर ही तयार होते. किती कमी वेळात तयार झाली बघा. ही आपली पैठणी साडी बॉर्डर तयार झालेली आहे. मी तुम्हाला फुल दाखवते कशी झाली आहे ती. हे बघा, सुंदर बॉर्डर तयार झाली आहे. अशाच आता मी ही एक तयार करणार आहे कॉम्बिनेशन मध्ये. ही एक तयार करणार आहे. हे बघा, जर कोणाला आवडली की मला ऑर्डर करा. मी तुमच्या हळदी कुंकाला तुमच्या साडीला मॅचिंग अशी सुंदर पैठणी साडीची बॉर्डर रांगोळी म्हणून तयार करून देईन. थँक्यू सो मच.